बारामती विधानसभेची पोटनिवडणूक आम्ही लढणार, बिनविरोध होऊ देणार नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीबाबत प्रतिक्रिया. ही निवडणूक बिनविरोध होणार, बिनविरोध होणार, बिनविरोध होणार हा जो एक नेरेट पसरवला होता, तो नेरेट आम्ही आज ब्रेक केलेला आहे. आता चांगला उमेदवार देणं, चांगल्या पद्धतीनं अनेक प्रश्नावरती, लोकलच्या प्रश्नावरती, राज्याच्या प्रश्नावरती, धोरणावरती, शासनाच्या आम्ही सामोरं जाऊन निवडणुकीला. साताऱ्याच्या जावलीमध्ये पंचायत समिती सभापती निवडी दरम्यान शिवेंद्रराजे आणि शशिकांत शिंदेची छुपी युती आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंकुश बाबा कदमांचा आरोप आहे. आम्हाला अंधारात ठेवून दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी केली. अंकुश बाबा कदमांचा आरोप. मंत्री महोदय की शशिकांत शिंदे साहेबांनी आमचं अगोदर सगळं बोलणं झालेलं होतं, त्यांची सकारात्मक भूमिका होती. तर त्यांचं अगोदर बोलणं झालं तर आम्हाला अंधारात ठेवण्याचं कारण काय होतं? बुलढाण्याच्या धाड या माळसूर या जिल्हा परिषद सर्कलच्या मतदार यादीमध्ये बनावट नावं असल्याचा दावा करण्यात येतोय. भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं पुण्यातील जेएम रोडवरील हॅपीस रेस्टॉरंटमध्ये चूल पेटलेली आहे. चुलीवर जेवण बनवत आता जेवण बनवण्यास उशीर होत असल्याची माहिती मिळते. हॉटेल व्यावसायिकांना याचा फटका बसतो. लातूर शहरामध्ये घरगुती गॅसचा हॉटेलमध्ये व्यापार करण्यावरती आता प्रशासनानं कारवाई केली आहे. 9 अवैध गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. तर गॅस पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 10 पथकांची प्रशासनाकडून नियुक्ती करण्यात आली. इगतपुरी तहसील कार्यालयामध्ये गॅस वितरक, पुरवठा विभाग आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची गॅस तुटवड्याबाबत बैठक झाली. गॅस वितरण संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. अहिल्यानगरमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी घेणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेकडून निलंबन करण्यात आलंय. बहुतांश कर्मचारी शिक्षण आणि आरोग्य विभागामध्ये नोकरी करत होते. बीडच्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर हे निलंबन करण्यात आलंय. पुढील आदेशापर्यंत निलंबित राहणार आहेत. जुन्या संसद भवनाच्या छतावर वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागली. सीएसएफच्या अग्निशामक पथकाकडून तात्काळ आग विझवण्यात आलेली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून मद्य पीएचटी कर्मचाऱ्यावर लगाम लावण्यासाठी अल्कोहोल टेस्ट आता केली जाणार आहे. चालक आणि वाहक या दोघांचीही ड्युटी सुरू होण्यापूर्वी टेस्ट केली जाणार आहे. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील सिक्युरिटी गार्डचं काम बंद आंदोलन पाहायला मिळते. 3 महिन्यांपासून पगार थकीत असल्यानं आक्रमक झाले. जोपर्यंत पगार देणार नाही तोपर्यंत इथून उठणार नसल्याचा आंदोलकांचा इशारा आहे. स्त्रीबीज तस्करी प्रकरणी नाशिक महापालिकेचे आरोग्य पथक बदलापूरला रवाना झालंय. स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये पडताळणी करणार आहेत. सिंधुदुर्गमधील करुळ घाटामध्ये इथेनॉलच्या टँकरचा अपघात झालाय. दुर्घटनेमध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला. टँकरच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकास पोलिसांनी बाहेर काढलं. साताऱ्यातील 3 महिन्याच्या चिमुकलीच्या महालक्ष्मीच्या रूपाचं महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. जणू महालक्ष्मीचं साक्षात अवतरल्यासारखं वाटत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.